अनगर इथली अविरोधची परंपरा कायम राहिली याचा मनस्वी आनंद होत असल्याची प्रतिक्रिया भावी नगराध्यक्षा प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांनी व्यक्त केली। अनगर नगरपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं। यामध्ये भाजपचे सर्व 17 सदस्य हे अविरोध निवडून आले, तर अध्यक्षपदासाठी माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील या निवडणूक रिंगणात असल्यानं ही निवडणूक अधिक चर्चेत आली। इथून विरोधकांनी उमेदवार देण्याचा प्रयत्न केला। विरोधी उमेदवार उभा करून माजी आमदार राजन पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला। यासाठी भल्या पहाटे येऊन उमेदवारी दाखल देखील झाली, मात्र विरोधी उमेदवाराचा अर्ज हा छाननीत बाद झाल्यानं अनगरच्या नगराध्यक्षपदासाठी प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांचा अविरोधचा मार्ग मोकळा झाला। अनगर ही ग्रामपंचायत असल्यापासून इथली अविरोधची परंपरा कायम राहिली। यानंतर इथं मोठा जल्लोष करण्यात आला। मोठ्या संख्येनं राजन पाटील समर्थक या जल्लोषात सामील झाले। दरम्यान भावी नगराध्यक्षा प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांचं आगमन होताच ठिकठिकाणी त्यांचं अभूतपूर्व असं स्वागत होताना गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली। आगे बढोच्या घोषणा देण्यात आल्या। इकडं माध्यमांशी बोलताना अविरोध निवडून आलेल्या नगराध्यक्षा प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांनी विजयाबद्दल आनंद व्यक्त करत अविरोधची परंपरा कायम राखली गेली याबद्दल समाधान व्यक्त केलं। खूप आनंद होत आहे। परिसरातले आणि गावातले लोकांनी जे प्रेम दिलं आहे त्यासाठी मी खूप आभारी आहे। जसं की मी आपल्याला आता सांगितलं की अनगर गाव हे बऱ्यापैकी ऑलरेडी विकसित आहे, त्यात अजून काय भर करता येईल हे ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने काही तसे त्या पद्धतीने उपक्रम आम्ही घेऊ। जी आपली 60 वर्षापासून परंपरा आहे, बाबुराव अण्णा माझे आजी सासरे त्यांच्यापासून जी परंपरा आली आहे ती बिनविरोध अशी काही लोकांनी ती परंपरा खंडित करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते शक्य झालं नाही आणि देवाला हेच मान्य होतं म्हणून हे घडलं। अनगरकरांचा खूप उत्सुक आहेत, खूप उत्साही प्रतिसाद आहे, खूप प्रेम मिळतं आहे आणि हे सगळं जे मिळतं आहे त्यासाठी मी खूप मनस्वी आभार सर्वांचा।